ನಮಸ್ಕಾರ. ಮುಂಬೈ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾರ್ತಾವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಮುಂಬೈ ನ್ಯೂಸ್, ಮುಂಬೈ ನ್ಯೂಸ್, ಮುಂಬೈ ನ್ಯೂಸ್. ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘ ಕಲ್ಯಾಣದ ವತಿಯಿಂದ ಮೇ 1ರಂದು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದ್ದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ದಿನ ಹಾಗೂ ಕಾರ್ಮಿಕ ದಿನಾಚರಣೆಯು ಕಲ್ಯಾಣ್ ಪಶ್ಚಿಮ ಬೈಲ್ ಬಜಾರ್ ಡಿಮಾರ್ಟ್ನ ಎದುರುಗಡೆಯ ಗಿರಿಜಾ ಪಯ್ಯಾಡೆ ಸಭಾಗೃಹದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸಡಗರ ಹಾಗೂ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ವೈಭವದೊಂದಿಗೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನೆರವೇರಿತು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಗಳ ಸದಸ್ಯರ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸ್ತುತಗೊಂಡಿತು. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि सजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि सजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने दगडावर दिसतील जुनी तेथल्या टाचा, दगडावर दिसतील जुनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघमातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेळात मराठी वीर दौडले सात, वेळात
मराठे वीर दौडले सात म्यानातून उसळे तरवारीच पात म्यानातून उसळे तरवारीच पात वेळात मराठे वीर दौडले सात मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमच्या मनामनात रंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या मनामनात रंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या उरात स्पंदते मराठी
दशदिशा धूपाली म्हणती प्रभाती ಬಳಿಕ ಅತಿಥಿ ಗಣ್ಯರು ದೀಪ ಬೆಳಗಿ ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಯಂತ್ ದೇಶमुख स्वागतिಸಿದರು. महाराष्ट्र साकारला. आजचा दिवस हा त्याग, संघर्ष आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीचा अभिमान साजरा करण्याचा दिवस आहे. या मंगल प्रसंगी मी आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनस्पूर्वक शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, कर्नाटक संघ कल्याणच्या अध्यक्षाच्या नात्याने अभिमान वाटतो की आपण सर्वजण ज्या मातीत राहतो ती महाराष्ट्राची माती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पावन झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आणि जिद्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कर्नाटक संघ कल्याणच्या माध्यमातून आम्ही मराठी आणि कन्नड संस्कृतीचा संगम घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राने सर्वांना सामावून घेतले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये इथे राहणाऱ्या कन्नडिगांचाही मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र दिन हा केवळ सुट्टीचा दिवस नाही तर तो आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपले योगदान कायम ठेवूया. या राज्याच्या परंपरा, भाषा आणि संस्कृतीचे जतन करूया. मराठी माणसाच्या आंदोलनातील त्या 106 हुतात्म्यांना माझे विनम्र अभिवादन. आजच्या या दिनी आपण असा संकल्प करूया की आपण आपली संस्कृती जोपासत असतानाच महाराष्ट्राच्या विकासात, स्वच्छतेत आणि एकोप्यात नेहमीच अग्रेसर राहू. शेवटी एवढेच म्हणेन, मराठी मनाचा, मराठी मातीचा अभिमान आहे आम्हा या महाराष्ट्राचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटಕ. ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗೋಪಾಲ್ ಹೆಗಡೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ದಿನಾಚರಣೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದರು. मित्रो, आपण सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा मनपूर्वक परत एकदा शुभेच्छा देतो. मी कन्नड भाषिका समुदायातून आलो असलो तरी आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतो, महाराष्ट्र ही माझी ओळख आहे. मी मूळच्या कर्नाटकच्या असलो तरी आज मला स्वतःला महाराष्ट्राचा म्हणून घेताना खूप गर्व वाटतोय. आजचा हे एक मे केवळ राज्य निर्मितीचा दिवस नाही तर एकतेच्या, संस्कृतीच्या आणि आपुलकीचा उत्सव आहे. 1 मे 1960 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 106 हुतात्म्यांची दिलेल्या बलिदानानंतर हे राज्य अस्तित्वात आले. हा दिवस आपल्याला शिकवतो काय, आपल्या भाषा आणि संस्कृतीसाठी संघर्ष करावा लागतो. विविधतेत एकता हीच खरी ताकद आहे. महाराष्ट्र हा केवळ मराठी लोकांचा नाही
तर इथे राहण्याच्या प्रत्येकाचा आहे. कन्नड समुदायासाठी महाराष्ट्र दिन का महत्वाचा आहे. अनेकांना प्रश्न पडतो, कन्नड भाषिकांनी महाराष्ट्र दिन का साजरा करावा. त्याचे उत्तर अगदी मनपूर्वक आहे. ऋणानुबंध या मातीने आम्हाला संधी, रोजगार आणि सुरक्षित आयुष्य दिला. आपुलकी इथल्या लोकांनी आम्हाला मनापासून स्वीकारला. संस्कृतीच्या संगम, विठ्ठलाची वारी असो किंवा बसवेश्वराचा विचार, दोन्ही संस्कृती एकत्र नांदतात. म्हणूनच महाराष्ट्र दिन साजरा करणं महत्वाचे. या भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, एकतेचा संदेश देणं, वी आर वन फॅमिली म्हणून हा भाव जपणं आहे. महाराष्ट्रात मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, तमिळ आणि वेगळ्या भाषा आहेत. अशा अनेक भाषा बोलल्या जातात, पण आपली ओळख एकच आहे. आपण सगळे भारतीय आहोत आणि महाराष्ट्र आपला घर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये नसून दोन सुसंस्कृत बॉन्ड आहे. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण महाराष्ट्राचे आहोत. माझी भाषा कन्नड असली तर आमच्या हृदय मराठी आहे. ही संताची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. जय महाराष्ट्र. ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದ ಕಲ್ಯಾಣ್ ಡೋಂಬಿವಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಮಹಾಪೌರರಾದ ನ್ಯಾಯವಾದಿ ಹರ್ಷಾಲಿ ವಿಜಯ್ ಚೌಧರಿ ಥವಿಲ್, ಗೌರವ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದ ಕಲ್ಯಾಣ್ ಡೋಂಬಿವಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಸದನ ನಾಯಕ ವರುಣ್ ಸದಾಶಿವ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರನ್ನು ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಗೌರವ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ನ್ಯಾಯವಾದಿ ಹರ್ಷಾಲಿ ವಿಜಯ್, ನಾಡು ನುಡಿಯ ಸಂಸ್ಕರಣೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘದ ಪಾತ್ರ ಶ್ಲಾಘನೀಯವಾಗಿದ್ದು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ನಡುವಿನ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಬಾಂಧವ್ಯವನ್ನು ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮತ್ತಷ್ಟು ಗಟ್ಟಿಗೊಳಿಸುತ್ತವೆ ಎಂದು ಹರ್ಷ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. कर्नाटक जरी असेल तरी तुम्ही खूप सुंदर असे उपक्रम केले आहेत, जे आत्ताही मी बघितलं की जो तुम्ही उपक्रम करताय आणि त्यातून जी रुग्णांसाठी सेवा देताय ती खूप सुंदर आहे. असे बरंच काही असतात रुग्णांसाठी तुम्ही जी सेवा देताय त्यासाठी तुम्हाला खूप आशीर्वाद लागतात. कारण की रुग्णसेवा ही आरोग्य सेवा असते आणि रुग्णांना जेव्हा आपण एखादी सेवा देतो त्यासाठी रुग्णांचा नक्कीच आशीर्वाद लागतो आपल्याला. आणि मी एवढंच बोलेन की 1 मे जरी असला तरी तो कार्यक्रम तुम्ही खूप सुंदर केला. जिथं आज सगळ्यांना संधी मिळाली, जरी वयाने मोठे असले पण त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम केला आणि महिलांना त्यात तुम्ही संधी दिली. खरंच खूप आज महिलांना जे लाडकी बहीण म्हणून बोललं जातं, आज आमचे CM साहेब आणि DCM साहेबांनी जो लाडकी बहीण योजना चालू केली त्यात तुम्ही एक उदाहरण आता दिलं आहे की महिलांना तुम्ही डान्ससाठी दिलं आणि त्यांना संधी दिली. खूप छान वाटलं आणि त्यातही आपल्या अध्यक्ष तुम्ही दिलेल्या आहेत महिला. खूप सुंदर वाटतं की तुम्ही महिलांचा कुठेतरी विचार करतात. तर मी महापौर म्हणून मलाही कुठेतरी विचार करायला महिला म्हणून आमचे इथे सगळे सभागृह नेते जरी आहेत आणि माझ्यासाठी जे माझी मागची टीम आहे त्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे मी आज महापौर बनले आहे. एवढंच बोलेल की आज महाराष्ट्र दिनासाठी तुम्ही जे कार्यक्रम करतात, उपक्रम राबवतात आणि खूप सुंदर वाटलं. मला इथे बोलवलं, खूप खूप धन्यवाद. जसं मॅडम बोलले की तुमचे आज कार्य आहे, पण मी खरं सांगू माझं कर्तव्य आहे. जेव्हा आपण एक महापौर होतो हे माझं घर आहे आणि माझं घर सजवणं हे माझं काम आहे आणि ह्यासाठी माझ्याकडून जेवढे एफर्ट्स लागतील, त्यासाठी माझे जेवढे नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या सहकार्याने आणि आमचे DCM साहेब यांच्या भावनेतून मी जे पुढे चालले आहेत, घेऊन माझे जे काय विचार आहेत
आणि मला जे काही काम करायचं आहे ते त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सगळ्या थोरांच्या मोठ्यांच्या आशीर्वादाने मी आज चालली आहे. ವರುಣ್ ಸದಾಶಿವ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಕನ್ನಡಿಗರ ಸೇವಾ ಮನೋಭಾವವನ್ನು ಮುಕ್ತ ಕಂಠದಿಂದ ಶ್ಲಾಘಿಸಿದರು. महाराष्ट्र दिन आपण साजरा केला किंवा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर जोपर्यंत सत्कारांची ही म्युझिक वाजली नाही तोपर्यंत मला वाटलं ना की कर्नाटक संघाचा कार्यक्रम आहे. मला वाटलं आपला रेग्युलर काही कार्यक्रम मराठी लोकांचा आहे, परंतु ही म्युझिक वाजल्यानंतर समजलं की कर्नाटक संघाचा कार्यक्रम आहे. एवढा चांगला कार्यक्रम आपण या मराठी दिनानिमित्त, महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केला. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल या दोन संस्कृतींचं एक चांगलं म्हणजे दोन संस्कृती एकत्र आणण्याचं काम आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कर्नाटक संघाने केलेलं आहे. आणि खरंच मला खूप आवडला आजचा कार्यक्रम. मी सुरुवातीला आलो, जे परफॉर्मन्स ज्यांनी केले ते कुठल्याच अँगलने वाटत नव्हते की ते कुठले महाराष्ट्राच्या बाहेरचे, कारण की एवढं सुंदर गाण्याचं सिलेक्शन आणि एवढं चांगलं नृत्य आणि सादरीकरण त्यांच्या माध्यमातून झालं की मी खरं तर निघणार होतो अर्ध्या तासात, परंतु आता 1 तास जास्त झाला मला. आणि खरंच आपलं अभिनंदन केलं पाहिजे, कारण की महाराष्ट्र हा या देशातला असा राष्ट्र आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यातील लोक येऊन राहतात आणि ते महाराष्ट्राचे होऊन जातात. परंतु कर्नाटकचे लोक तर आम्हाला देखील मागे टाकले आता, कारण की एवढं चांगलं मराठी बोलणं, एवढं चांगलं मराठीमध्ये सर्व गोष्टी. या कार्यक्रम या मॅडम देखील आपल्या, तुम्ही पण मराठी आहेत का? मला वाटतं मराठी आहेत तुम्ही. तर म्हणजे एवढं मराठीवरती किंवा महाराष्ट्रावरती जर प्रेम कोणी केलं असेल तर मला वाटतं कर्नाटकच्या लोकांनी केलं या कार्यक्रमाच्या असं माध्यमातून मला वाटतं. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मला एवढं असं सांगावं वाटतं की शेजारी कसा असावा, नेबर कसा असावा, तर तो कर्नाटक सारखा असावा, बांगलादेश सारखा नसावा. कारण की त्या ठिकाणी आपण जाऊन राहणार, तिथले होणार, त्या मातीवरती त्या प्रदेशावरती आपण प्रेम केलं पाहिजे. जे मी उदाहरण दिलं बांगलादेशचं, ते लोक प्रेम करत नाही, परंतु कर्नाटकच्या लोकांनी एवढं प्रेम केलं महाराष्ट्रावरती की ते महाराष्ट्राचे झाले. वडील आणि असेच सासरे आणि सासू मॅडम सगळ्यांना मिळावा एवढ्या शुभेच्छा आजच्या दिन देतो. महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि असंच प्रेम कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये आपल्या माध्यमातून होत राहो ही शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ಇದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ವಾಣಿಜ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಾಧಕಿ ಡಾಕ್ಟರ್ ರೇವತಿ ವಿಜಯ್ ಹುಣ್ಸ್ವಾಡ್ಕರ್ ಹಾಗೂ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಶರತ್ ಸದಾಶಿವ್ ಖಾಡಿಲ್ಕರ್ ಅವರನ್ನು ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಸನ್ಮಾನಕ್ಕೆ ಉತ್ತರಿಸಿದ ಗಣ್ಯರು ಸಂಘದ ಈ ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ಗೌರವ ತಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಮತ್ತಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿಸಿದೆ ಎಂದು ಭಾವುಕರಾಗಿ ನುಡಿದರು. विचार असा आला की त्यावेळी टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी मदतीसाठी म्हणून या समितीचा कार्य प्रारंभ झाला. आज एकूण 76 रुग्ण त्या ठिकाणी राहतात, त्यांचे 2 नातेवाईक राहतात. निःशुल्क व्यवस्था आपण करतो याचा अर्थ आपण माध्यम आहोत, कारण समाजातले अनेक दानदाते जे आहेत ते आमच्या मागे असल्यामुळं हे आम्हाला शक्य होऊ शकते. स्वच्छता हा त्याचा एक भाग आहे. आपण त्या चित्रफितीतही पाहिलं. मला एक उदाहरण सांगायचं मोह होतो की सदन ज्यावेळी बांधत होते त्यावेळी आपले कार्यकर्ते एका थोर माणसाकडे गेले, वरिष्ठ माणसाकडे गेले. ताज म्हणून एक मोठं हॉटेल आहे मुंबईमध्ये. त्या ताजचे जे एमडी होते, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं की असं असं सदन बांधणार आहे. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, यासाठी मी पैसे देईन, पण माझी अपेक्षा अशी आहे की अशा ज्या सार्वजनिक वस्तू असतात त्या गलिच्छ असतात, त्याच्यामुळे तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. आणि त्या काळात त्यांनी 16 लाख रुपयाची देणगी दिली. सदन बांधून तयार झालं. आपले कार्यकर्ते त्यांना मागे लागत होते की सदन पाहायला या, परंतु त्यांची वेळ आणि आपली वेळ काही जुळत नव्हती. सदन पूर्तीनंतर 4 वर्षांनी ते सदनामध्ये ज्यावेळी आले
त्यावेळी प्रवेश करतानाच त्यांनी विचारलं की हा भिंतीला रंग केव्हा लावलेला आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्यावेळी सदन उभं राहिलं त्याच वेळी लावलेला आहे. मग त्यांनी सगळ्या सदनाची पाहणी केली. स्वच्छतागृहासकट सगळ्या सदनाची पाहणी केल्यानंतर अत्यंत प्रसन्नपणे त्यांनी सांगितलं की माझ्या देणगीचा अत्यंत उचित विनियोग हा तुम्ही सगळ्यांनी केला. ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದ ಗಣ್ಯರನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ನೀಡಿದವರನ್ನು ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ವೀಣಾ ನಾಯಕ್ ಒಟ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿರೂಪಿಸಿದರೆ ವಿಜಯ್ ಹುಣ್ಸ್ವಾಡ್ಕರ್ ಕೊನೆಗೆ ವಂದಿಸಿದರು. ವಿಭಾ ದೇಶ್ಮುಖ್, ಉಮಾ ನಾಯಕ್ ಮತ್ತು ಬಾಲಚಂದ್ರ ಬುವಾ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳಾದ ಗೋಪಾಲ್ ಹೆಗ್ಡೆ, ದರ್ಶನಾ ಸೋಣ್ಕರ್, ಕೆಎನ್ ಸತೀಶ್, ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಯಂತ್ ದೇಶ್ಮುಖ್, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ ಜಯಂತಿ ಹೆಗಡೆ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ವಿಜಯ್ ಹುಣ್ಸ್ವಾಡ್ಕರ್, ಕೋಶಾಧಿಕಾರಿ ಗಣೇಶ್ ಪೈ, ಜತೆ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ವಿಭಾ ದೇಶ್ಮುಖ್, ಮಹಿಳಾ ವಿಭಾಗದ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷೆ ವೀಣಾ ಕಾಮತ್ ಸೇರಿದಂತೆ ಸಂಘದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ಸಹಕರಿಸಿದರು. ಸಮಾರಂಭದ ಮುಕ್ತಾಯದ ನಂತರ ನೆರೆದಿದ್ದ ನೂರಾರು ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ರುಚಿಕರವಾದ ಭೋಜನದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ತಮ್ಮ ಜನ್ಮಭೂಮಿಯ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡೇ ತಾವು ಬದುಕುತ್ತಿರುವ ಕರ್ಮಭೂಮಿಯ ಬಗ್ಗೆಯೂ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸುವ ಸಂಘದ ಸಲಹೆಗಾರ ಸುರೇಂದ್ರ ವಿ ಶೆಟ್ಟಿ ಅವರ ಆಲೋಚನೆ ಮತ್ತು ಕನ್ನಡಿಗ ಮರಾಠಿಗರ ಸ್ನೇಹ ಬಾಂಧವ್ಯವನ್ನು ಬೆಸೆಯುವ ಈ ಪ್ರಯತ್ನ ನಿಜಕ್ಕೂ ಸ್ತುತ್ಯಾರ್ಹ. ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತವೆ. ಸವಿತಾ ಕುಲಕರ್ಣಿ ಮತ್ತು ವಾಣಿ ಪ್ರಸಾದ್ ಜೊತೆ ಪ್ರಭಾಕರ್ ದೇವಾಡಿಗ, ಮುಂಬೈ ನ್ಯೂಸ್.